की नाईलाजाने जरांगे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना विश्वासानच मिळाली। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला न्याय द्यावा असं जय देव जय पांडुरंगा पांडुरंगा माई वल्लभा राईच्या वल्लभा गणपती चरण डोळ्यात पाहिल रूप तुझे प्रमेय स्वामी माते की जय सदा सर्वदा योग तुझा सोन है गे वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आणि आता मी हे ब्लॉग सुरुवात करत आहे। पूर्ण काम करून आल्यानंतर आम्ही रोहायला गेलो होतो। एनिवेज आज शेवटचा दिवस आहे नवरात्रीचा आणि बघत आज काय काय होतं मी तुम्हाला दाखवेन ह्या ब्लॉग थ्रू। आय होप तुम्हाला मी नेहमी म्हणत आली आहे तेच म्हणते परत की तुम्हाला माझे ब्लॉग्स आवडत असतील तर कमेंट करून नक्की सांगा। बघूयात आता काय काय होतं। आम्ही आईस्क्रीम घ्यायला आलो। कॅमेरा बघ किती फरक पडला। परत बोलू का आम्ही आईस्क्रीम घ्यायला आलो। आणि आता आम्ही चालता चालता ट्रॅफिक मध्ये अडकलो। वगैरे आपण जिथं बघितलं ट्रक लागलेला टेम्पो तिकडं ना आम्हाला रिटर्न फिरावं लागतंय नागोठण्यात जायला। मम्मी तुम्ही थोडा आधी जर आम्हाला मेसेज केला असता, मेसेज नाही कॉल जरी केला असता तरी आम्हाला रिटर्न जायला नसतं लागलं। हे मम्मीला आता ब्लॉग मध्ये दिसणार। हा हे तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसेल की आम्हाला रिटर्न जावं लागतंय गोंड्यांसाठी। गोंड्यांची फुलं इथेच थांबा मी जाऊन येते। आम्ही वडापाव खातोय। आईने आज वडापाव दिलेला आहे सगळ्यांना नाश्ता। आम्ही खातोय आणि चहा पण पितोय। चांगले आहेत ना? हो नाही घेत म्हणजे ओली इथली घरातली घेते ती बाहेर नेली आहे ना। याच्यामध्ये आहे
आता आम्ही पत्ते खेळतोय 2 जण. रम्मी खेळतोय. बघूयात कोण जिंकेल. खेळ. जोकर आला मला. जिंकणार तर मीच. लेट्स सी कोण जिंकतोय. थांबा मी आता पत्ते कसे टाकू आणि कसे हे. हा जिंकलेला आहे पण गाईस ह्याच्याकडे 2 जोकर होते. जोकर म्हणजे हे वाले जोकर. हे तर मग तुमचं काम सोपं करतं. आणि प्लस हा 3-4 चाळीमध्येच जिंकला. कसं काय. तुला पण येऊ शकत होते जोकर. नाही ह्याचा तुझ्याकडे ऑलरेडी माणूस असंच बोलतोय हे नव्हतं ते काय नाही दिवस ते नव्हता. ह्याच्याकडे ऑलरेडी सगळं चिटिंग केली हे केलं ते केलं. पीस गप. ऑलरेडी सगळे लागलेले होते. खोटं नको बोलू. पीस चल पीस. दोरे टाकलेस ना दोरी. तुला हरवलं गप. चुप. खोटं बोलतोस. खोटं बोलतोस. इस्पिकची दुरी टाकलीस. खोटं बोलतोस. आणि ती बघ 7च्या खालती आहे. ए तू गप. मी तू ही चिडके तू चिडका. ही मी टाकली होती. दुरी किलवाची दुरी मी टाकली होती. मला चांगलं आठवतंय. तू चिडक्या. चिडतोय गायज. मी जिंकले तर चिडतोय लगेच. चल चिड्या. तूच चिड्या. ए पीस तू हरलायस. तुला पिसायचंय. पीस चल. खाली बसून कर. आज काय आहे त्रिशा. गुरुवार. गुरुवार आहे आज. हा गुरुवारच आहे. पण आज काय आहे. आज कुठला सण आहे हे माहिती आहे का तुला. आज काय विचारलं तिला तर ती बोलते गुरुवार आहे मम्मी. आज काय येत बोलते गुरुवार. आज दसरा आहे. दसरा काय आहे. दसरा तिथे सांग. आज आपल्याकडे दसरा आहे. आज आपल्याकडे दसरा आहे. आणि पाटी पूजन करायची. पाटी पूजन करायचं. आईला सांग माझी पाठी पूज. तुझी पाटी आम्हाला देतेस काय त्रिशा आजच्या दिवसासाठी. आयुष्य मम्मा. हा आम्हाला ते असं काढायचंय. काय. सरस्वती काढायची. तुझी पाटी देतेस काय आम्हाला. मग जा घेऊन जा. टाळ्या बिळ्या वाजवा जरा. आता मध्ये गेला नारळ. वा डायरेक्ट झोपेतून उठून पूजा करायला आलेलो आहोत.
गाडी निघायला पाहिजे किती वाजता ते येतात सगळे परत जसे रात्री येतात तसेच येतात. तर आता मी रांगोळी काढत आहे इथे. ॲक्च्युली सकाळीच काढायला पाहिजे होती बट सकाळी यासाठी नाही काढली की सकाळी काहीच असं एवढा प्रोग्राम नसतो. जे काय होणार आहे खूप गोष्टी त्या आताच होणार आहेत संध्याकाळी. सो येस म्हणून मी रेडी पण नाही झाली. दाराजवळ मी अशी रांगोळी काढली आणि इथे मी अशी काहीतरी रांगोळी काढली. आता मी पूजा मांडताना सगळं व्हिडिओ नाही काढली कारण मला पटापट करायचं होतं कारण मला रेडी पण व्हायचं आहे. सो मी असं हे सगळं माझे इन्स्ट्रुमेंट्स नाही माझे प्रोडक्ट्स पण नाही काय बोलू शकतो आर्ट सप्लायज इकडे असे मी अरेंज केलेत पूजा करण्यासाठी. सो आता मी पटकन रेडी होते. ते अजून एक माझा लॅपटॉप येईल. तर गाईज मी अशी रेडी झालेली आहे छान अशी. आणि आता आपण बघूयात आज काय काय होतं म्हणजे आत्ता काय काय होतं आज नाही. दसरा डोक्याला कुठे खाली गेले असं मागणार बोल मला हॅपी दसरा बोल. गौरव ये काय बोलतो नाही कोणीच नाही. बाबूचा हात पुढं करूच नको. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. तुझं पण ते आणि हात द्यायचं तुझं पण द्यायचं असतं रिटर्न द्यायचं रिटर्न द्यायचं असतं त्यांचं घ्यायचं आणि आपलं द्यायचं. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. चॉकलेट घ्या. कोण आले रे
आमची त्रिशा कशी नटली, छान छान. वाव मस्त रे. हाय, मस्त रे दिसतेस त्रिशा. सोना नंतर सकाळी जाम देईन तुला एवढा देईन हा. आणि पप्पांना सांग मला सोनियाचा हार बनवा. तू काढत असेल माझा कंपनी तो वाला चॉकलेट तिथे पुढे काहीतरी जाऊन व्हिडिओ मला सोनं थँक्यू. हॅलो कर. हॅपी दसरा बोल. हॅपी दसरा बोलायचं. हॅपी दसरा. तो पार्ट कट झाला पाहिजे तो मला परत वाटलं खरंच दे काकीला. आणि तिथं नाही तेवढा कट करेल काय तेवढा ते सगळे एकत्र जमलेत आणि एकमेकाला सोडणार. कोण येले? कोण आहे? काकी. केशव बोलू. अरे बापले, तिकडे तिकडे कोण आहे इकडे? कोण आहे? काहीतरी होतं माशी.
आता एक फोटो काढ. स्क्रीनशॉट काढ. नको फोटो. आता इथे फोटोशूट चालू आहे. कापडा टाकायला आलो. काय काढायचंय आत्या? तुमच्याकडनं नाही घेतला मी. मग मी तिथे नवरी उभी होती, त्रिशा माझी काय करवली होती. समोसा अप्रतिम लागला. तिखट झाला. तिखट झाला. सोन्याकडे हाय का बघा. आधी सोन्याकडे सोन्याने भरले. हॅपी दसरा. आता आम्ही समोसा खातो. म्हणजे समोसा खाल्ल्यानंतर मी व्हिडिओ बनवते. आता खूप सारा डान्स करून झाल्यावर काय हा कशी खात असते बघत. नाही नाही व्हिडिओ काढते माझी समोसा खाताना.
सगळ्या गावातले सगळेच गावातले होते ना ते ऑलमोस्ट. सगळ्यांना सोनं वाटून झाल्यानंतर आम्ही थोडासा डान्स केला आणि आता नाश्ता करतोय. आणि अशा प्रकारे सगळे नवरात्रीचे 9 दिवस, 9 नाही ॲक्च्युली 10 दिवस होते. 10व्या दिवशी मी ब्लॉग केला नाही की केला, आय डोंट नो. आता एडिट करताना मला लक्षात येईल. आणि अशा प्रकारे नवरात्रीचे 9 दिवस, 10वा पण दिवस आणि आजचा दसऱ्याचा दिवस संपलेला आहे. आय होप तुम्हाला माझे हे सगळे ब्लॉग्स आवडले असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. आणि हे बघा कॅमेरावर येण्याचे शौकीन. सुट्टीचा रस्ता हा कुठं आहे? सुट्टीचा रस्ता नाही आहे तो. मला सुट्टीचा रस्ता आणि भाकरी आणत होते पण काय माहिती कधी आणतील. झाल्यात नाही ते स्वतःच बनवून आणणार आहेत. स्वतःच बनवून आणणार आहे का तुम्ही? तर मी काय बोलत होती की आय होप तुम्हाला माझे ब्लॉग्स आवडले असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करून नक्की सांगा कसे वाटले. नेक्स्ट व्लॉग माहीत नाही कशाचा असेल बट जेव्हा पण मला चान्स भेटेल मी व्लॉग करत आहे. ओके गाईज, बाय. नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटू.